ओम शांती. आपण ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय की कसं ह्यामध्ये परमात्म्याची आठवण केल्यानंतर आपलं जे जीवन आहे एक मूर्तिमंत आणि देवता समान बनतं. आणि खरोखर ज्या वेळेस आपलं जीवन सुंदर देवता समान बनतं त्यावेळेस ईश्वर पण आपल्यावर प्रसन्न होतो. ईश्वराची मदत पण आपल्याला जीवनामध्ये इतकी काही मिळत असते की ईश्वराची ज्ञानाची शिकवण आणि त्या शिकवणीला आचरण करून ज्यांनी जीवन सुंदर बनवलं अशा ज्या मूर्तिमंत ज्या व्यक्ती आहे त्या ह्याच शरीरामध्ये असताना पूजनीय बनतात. तीच आत्मा भविष्यामध्ये देवता म्हणून ह्या सृष्टीवर वावरत असते. खरोखर ह्या सुंदर ओवींचं वर्णन ज्या वेळेस माऊली करतात तर मनाला एक आनंद होतो की माऊलींनी किती सुंदर प्रकारे एक निराकार परमात्म्यानं सांगितलेलं हे ज्ञान आहे त्याचं वर्णन किती सुंदर शब्दात केलेलं आहे. परंतु आपण त्या परमात्म्याची ओळख खरोखर सर्वजण विसरून गेलो, कारण स्वतःच्या स्वधर्माला आपण विसरलो. स्वतःच्या स्वधर्माला ज्यावेळेस व्यक्ती विसरतो त्यावेळेस परमात्म्याची त्याला आठवण येत नाही किंवा आठवण राहत नाही. 12व्या श्लोकामध्ये खूप सुंदर प्रकारे ओवींच्या माध्यमाद्वारे माऊलींनी वर्णन केलेलं आहे की तुम्ही जेथे असाल तेथे सर्व सुखाचं मूर्तिमंत देवच तुमचा शोध घेईल. बाबांनो, जर तुम्ही एकनिष्ठेने स्वधर्माचे आचरण कराल तर तुम्ही ऐश्वर्ययुक्त होऊन तुम्हाला कसलीही इच्छा राहणार नाही. जसं एखादा मुलगा जर वडिलांचं सांगणं ऐकत नसेल किंवा त्याला ते जर समजत नसेल तर त्यावेळेस वडील प्रेमानं म्हणतात, अरे बाबा तू माझं थोडं ऐक, मी जे काही सांगतो तुझ्या हितासाठी सांगतो. त्याप्रमाणे इथं परमात्मा आपल्या मुलांना सांगतात की हे मुलांनो, तुम्ही जरा थोडं ऐका, मी जे काही म्हणतोय ते स्वधर्मामध्ये आपल्या स्वमानामध्ये राहून जर तुम्ही त्याचं पालन केलं तर तुमचं जीवन एक सुंदर बनेल. मग आपण इथं एक समजून घ्यायचं आहे की आपल्या जीवनाचा स्वमान काय असायला पाहिजे. तर सर्वात प्रथम मी एक स्वमान तुम्हा सर्वांना इथं देऊ इच्छितो की सर्वात मोठा स्वमान आहे की मी ह्या भ्रुकुटीमध्ये असणारी एक चैतन्य शक्ती आत्मा परमात्म्याची डायरेक्ट संतान आहे. त्या परमात्म्याची नजर माझ्यावर पडलेली आहे. परमात्मा 24 घंटे मला बघत आहे. मी बघू ना बघू परंतु कोणतंही कर्म त्याच्या नजरेतून चुकत नसतं. सारी विश्वाची जी काही आत्मे आहेत हे सर्व आत्मे त्याची मुलं आहेत. सर्वांना तो
स्वतःजवळ असणारा जो वारसा आहे तो देण्यासाठी या सृष्टीवर अवतरित झालेला आहे. त्याच्याकडं कोणत्याही प्रकारचा भेदभाव किंवा पक्षपात नाही आहे. म्हणून मी एक भाग्यवान आत्मा आहे की 700-800 करोड आत्म्यांमधून त्यानं मला ओळखलं आणि मी त्याला ओळखलं. ज्या वेळेस दिव्य बुद्धीचा नेत्र माझा उघडला, मला त्या निराकार स्वरूपाचं दर्शन झालं. सत्य स्वरूप स्वतःचं आणि परमात्म्याचं मी ओळखलं. त्या वेळेपासून माझ्या जीवनामध्ये परिवर्तन होण्यास सुरुवात झाली. अंधकाराकडून प्रकाशाकडं माझं जीवन हळूहळू येत गेलं. जीवनामध्ये आमूलाग्र बदल ज्या वेळेस स्वतः अनुभव व्हायला लागले, त्यावेळेस जवळपास असणारे संबंधी मित्र त्यांनाही या गोष्टीचा अनुभव झाला की खरोखर यांच्या जीवनामधील नियम संयम ज्या वेळेस त्यांनी जीवनात धारण केले, त्यांना पण याची प्रचिती दिसून आली की खरोखर हेच जीवन श्रेष्ठ आहे. कारण हा जो मार्ग आहे, हा मार्ग स्वतः परमात्म्यानं दाखवलेला आहे की ह्या कलियुगाच्या पलीकडं येणारं जे सतयुग आहे, त्या सतयुगामध्ये तुला जायचं आहे. त्या सतयुगामध्ये काय असणार? एक धर्म, एक मत, एक भाषा, ते संस्कार ह्याच ब्राह्मण जीवनामध्ये परमात्मा भरवत आहे. त्याचं शिक्षण देत आहे, त्याचं ट्रेनिंग देत आहे की देवता जीवन कसं असतं. आणि त्याची आठवण एक जड रूपामध्ये सर्व मंदिरांच्या रूपानं आज सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला प्रत्येक मंदिरामध्ये छोट्या मोठ्या भक्त लोक पूजा अर्चना आरतीच्या रूपामध्ये करत आहे. परंतु स्वतःला मी विसरल्यामुळं स्वतःची मी पूजा सुरू केली. कारण मला आत्म्याची स्वस्वरूपाची ओळख राहिली नाही. आणि ती ओळख विसरल्यामुळं मीच पुन्हा माझी पूजा सुरू केली. आणि ज्या वेळेला मी पूजा अर्चना सुरू केली, स्वतःची ओळख मी विसरलो. त्यावेळेला ती ओळख करून देण्यासाठी फक्त आणि फक्त परमात्म्यालाच या सृष्टीवर यावं लागलं. तोपर्यंत मी पण बाकी सर्व लोकांसारखा पूजा अर्चना करायचो किंवा अनेक तीर्थयात्रा करायचो, गंगा स्नान करायचो की कुठं ना कुठं जीवनामध्ये एखादी तरी प्रकाशाची ज्योत
कुठंतरी दिसावी, फक्त हा त्यामागला एक उद्देश होता. परमात्म्याचा सत्य परिचय मिळावं. आत्मा म्हणजे काय आहे, परमात्मा म्हणजे काय आहे, ह्या गोष्टींची जाणीव व्हावी म्हणून सर्व काही केले. परंतु परमात्म्याला शेवटी आपली ओळख करून द्यावी लागली. तर हा जो श्रेष्ठ स्वमान आहे, हा स्वमान जर आपण सर्वांनी जीवनामध्ये अंगीकारला तर मी निश्चित सांगेल की सर्वांचं जे जीवन आहे ते जीवन कर्मव्यवहार करत असताना श्रेष्ठ बनू शकतं. म्हणून माऊलींनी खूप छान वर्णन केलेलं आहे की ज्याप्रमाणे तुम्ही इथं असतानाही जर दिव्य गुणांचा अनुभव केला तर ह्याच विश्वामध्ये यज्ञाच्या शेवटी तुम्हाला लोक फरिश्ते किंवा देवता म्हणून संबोधतील, तुमची पूजा करतील. सर्व प्राप्ती, सर्व संपत्ती जरी तुम्हाला प्राप्त झाली तरी विशेष सेवनाच्या गोडीला लंपट होऊन इंद्रियांच्या स्वैरवर्तनास अनुमोदन देईल. यज्ञानं संतुष्ट झालेल्या देवांनी जी ही आपल्यास पूर्ण संपत्ती दिली आहे, त्या संपत्तीनं व स्वधर्माचरणाने जो ईश्वरास भजणार नाही, जो अग्नीत आहुती देणार नाही, देवता पूजन करणार नाही, यथाकाली ब्राह्मणास भोजन देणार नाही, अथवा गुरुभक्तीला जो कंटाळेल, अतिथीचा आदर सत्कार करणार नाही, आपल्याच जातीस संतोष देणार नाही, असा जो स्वधर्माचे आचरण न करणारा, श्रीमंतीचा ज्याला ताठा भरला आहे आणि केवळ विषयासक्त झाला आहे, त्याच्यावर जीवनामध्ये मोठी संकटे येतात. त्या योगाने जवळ असलेले ऐश्वर्य नाहीसे होते आणि असलेले भोग सुद्धा भोगवत नाही. ज्याप्रमाणे आयुष्य संपलेल्या शरीरात जीव राहत नाही किंवा करंट्याच्या घरी लक्ष्मी राहत नाही, त्याचप्रमाणे स्वधर्माचा लोप झाला म्हणजे सुखाचे आश्रयस्थान नष्ट झाले म्हणून समजावे. किती सुंदर माऊलींनी वर्णन केलं आहे की आज आपण समाजामध्ये ह्या गोष्टींचा प्रत्यक्षरित्या अनुभव घेत आहोत की कितीही जरी व्यक्ती संपत्तीवान असला, परंतु विषयाचा भोग घेता त्याच्या ज्या इच्छा आहे कधी संपत नाही आणि त्या विषयाचा भोग घेता त्याची संपत्ती पण संपून जाते, पण भोग कधी समाप्त होत नाही. मनामधल्या ज्या इंद्रियांविषयी आकर्षण असणाऱ्या ज्या भावना आहेत त्या भावना समाप्त होत नाही. एक दिवस तो संपून जातो, परंतु मधी राहिलेल्या ज्या इंद्रियांविषयी आकर्षणाच्या ज्या भावना आहेत त्या न संपल्यामुळं पुढच्या जन्मामध्येही त्या भावना हळूहळू जसा तो व्यक्ती मोठा होतो तशा त्या भावना निर्माण होतात. लहान मुलांना या विषाण विकाराविषयी कोणत्याही प्रकारचं ज्ञान नसतं, परंतु जसे कर्मेंद्रिय मोठे होत चालतात, त्याची वाढ होत जाते, त्याविषयी त्यांच्यामध्ये आकर्षण निर्माण होतं. तर जोपर्यंत विषय विकारांची ही जी गोडी इंद्रियांना लागलेली आहे आणि त्यामुळं जसं पाहिजे तसं
एखाद्या बैलाला जर आपण थांबून ठेवण्यासाठी नाकात त्याच्या व्यसन होतो आणि त्याच्यामुळे त्याला आळा बसतो. त्याचं नाक टोचलं जातं आणि नाकामधून एक दोरी घातली जाते आणि ज्यावेळेस त्याला रोखलं जातं, थांबवलं जातं, त्यावेळेला तो थांबतो. जर त्या नाक टोचून त्याच्यामध्ये जर आपण दोरी घातली नाही तर तो सैरावैरा पळतो, त्याला कंट्रोल करणं मुश्किल होतं. त्याचप्रमाणे ह्या इंद्रियांची जी सवय लागलेली आहे, हे वाऱ्यासारखं सैरावैरा पळणं, जिकडं दिसेल तिकडं मनाला आकर्षित करणं, खाण्याची वस्तू असो, इंद्रियांचं आकर्षण असो, सुंदरता असो, धन असो, ऐश्वर्य असो, तर कुठंतरी आपण आपल्या कर्मेंद्रियांना वश करण्यासाठी नियम आणि संयमाचा आळा घालणं गरजेचं आहे. म्हणून माऊलींनी सुंदर वर्णन केलेलं आहे की जर तुम्ही इंद्रियांना अनुमोदन दिलं तर ते तुम्हाला बंधनामध्ये टाकतील. त्यांना तुमच्या नियमानुसार किंवा तुमच्या ऑर्डरनुसार चालवा तर ते तुम्हाला सुख देतील, आनंद देतील. जोपर्यंत आपण स्वधर्माचं आचरण करून ईश्वराला भजणार नाही, जसं आपण आत्ता सोमान दिलं होतं की स्वधर्मामध्ये स्थित राहून ईश्वराची आठवण करणं हा एक जीवन जगण्याचा सर्वश्रेष्ठ, ज्याला आपण म्हणतो की एक उच्चतम लक्ष्य म्हटलं पाहिजे. की जो स्वधर्म ईश्वरानं आपल्याला सांगितलेला आहे त्या स्वधर्मामध्ये स्थित राहून जर आपण ह्या यज्ञामध्ये जर आपलं तन मन धन सुहा केलं, ब्रह्मभोजन जर आपण ईश्वराच्या आठवणीमध्ये बनून सर्वांना जर त्याचा प्रसाद वाटला तर त्याचं जे पुण्य आहे ते खूप मिळू शकतं. किंवा जीवनामध्ये आपण जे काही आपल्या संपर्कामध्ये येतात त्यांचा सन्मान करणं, त्यांचा सत्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे. परंतु जो स्वधर्माचं आचरण करत नाही, ज्याला ह्या श्रीमंतीचा ताठा भरलेला आहे, असा जो व्यक्ती आहे हा विषयासक्त झालेला आहे. कधी कधी आपण बघतो की लोकांनी गाडी घेतली, 4 पैसे जास्त आले, बँक बॅलन्स आहे, तर त्याला श्रीमंतीचा इतका काही ताठ मानेनं चालायला लागतो की तो समोरच्याला काही समजत नाही. तो हे विसरून जातो की जीवनामध्ये करोडपतीला रोडपती बनण्यासाठी काहीच वेळ लागत नाही. धन आज आहे तर कल तेच धन उद्या संपुष्टात पण येऊ शकतं. म्हणून हा जो श्रीमंतीचा लोकांना गर्व चढलेला आहे, वास्तविक हा जो गर्व आहे हा पोकळ आहे. गर्वाचे घर नेहमी खाली असते म्हटलं जातं. कावळ्याला जरी वाटलं की मी मंदिराच्या कळसावर बसलेलो आहे, परंतु
कळसावर असणारा जो काही दगड आहे तो एकेकाळी पायरीवर होता. कळसाचा दगड पुन्हा पायरीवर येऊ शकतो हे ज्यावेळेस व्यक्ती जीवनामध्ये विसरून जातो त्यावेळेला गर्व करायला लागतो आणि गर्वाचे घर नेहमी हे खाली असते. म्हणून आज लोकांना जो हा गर्व चढलेला आहे की वास्तविक हा मधून एक पोकळपणा आहे, हा जो गर्विष्ठपणा आहे, वास्तविक त्यांच्या जीवनात जर जवळ जाऊन जर बघितलं तर मोठे मोठे बंगले बांधलेले आहे परंतु बंगले खाली पडलेले आहेत. घरामध्ये मुलं आहेत परंतु मुलं व्यसनाधीन आहेत, कोणी आजारानं त्रासलेले आहेत, स्वतःला आजार झालेला आहे, पत्नीला आजार झालेला आहे. पैसे आहे, पैसे घेऊन चांगल्या गोष्टी खाण्याची इच्छा आहे परंतु डायबिटीज झालेला आहे, डॉक्टरनी पथ्य सांगितलेलं आहे, औषधं चाललेलं आहे आणि अशा प्रकारे तो जीवन जगतोय. जीवनात आनंद नाही, संतुष्टता नाही, ती श्रीमंती काय कामाची? अरे तुम्ही श्रीमंत बना, मनानं श्रीमंत बना. मनाची श्रीमंती ही सर्वात मोठी श्रीमंती आहे. धन तर आज आहे, उद्या ते धन तुमचं नाही आहे, ह्या गोष्टीला तुम्ही विसरून जाता कामा नये. धन कमवणं चांगलं आहे, धन आवश्यक आहे, परंतु एखाद्याला लुबाडून दुसऱ्यांना दुःख देऊन जे धन कमवलं जातं त्याचं रूपांतर दुःखामध्ये होतं, हे विसरता कामा नये. म्हणून माऊलींनी खूप छान वर्णन केलेलं आहे की ज्याप्रमाणे आयुष्य संपलेल्या शरीरात जीव राहत नाही किंवा करंट्याच्या घरी लक्ष्मी राहत नाही, त्याचप्रमाणे स्वधर्म जर लोप पावला तर त्या ठिकाणी सुखाचे आश्रयस्थान पण राहत नाही. दीप माळवता क्षणी जसा प्रकाश नाहीसा होतो त्याप्रमाणे ईश्वर सांगतो की हे मुलांनो, जे आपापल्या वर्ण श्रम धर्माचे आचरण सोडतो त्याचे स्वातंत्र्य खरोखर नष्ट होऊन जाते. म्हणून स्वधर्माचा जो त्याग करील त्याला काळ शिक्षा करील आणि हा जो चोर आहे असे समजून त्याचे सर्वस्वाचे हरण करेल. किती स्पष्ट आध्यात्मिक रहस्य यामध्ये वाक्यामध्ये सांगितलेले आहे की ज्यावेळेस व्यक्ती या अहंकारानं भारावला जातो, ज्याच्या जीवनामध्ये स्वधर्म नाही आहे, त्यावेळेस तू समज की त्याच्या जीवनात ऐश्वर्य नाही आहे. कारण खरं ऐश्वर्य आणि खरी जी संपत्ती आहे, खरी जी लक्ष्मी आहे, त्या मनातील दुसऱ्यांप्रती असणारा सकारात्मक दृष्टिकोन ही खरी मनाची संपत्ती असते. माझं चांगलं झालं परंतु माझ्यापेक्षाही दुसऱ्यांचं चांगलं व्हावं, ही मनाची श्रीमंती आहे. दुसऱ्याकडं गाडी आली म्हणून मनामध्ये ईर्ष्या होणं, त्याच्याकडं गाडी आली अजून चांगली गाडी यावी, अजून त्याचं चांगलं व्हावं, ही जी मनाची श्रीमंती आहे ही व्यक्तीला सदैव आनंदित ठेवते. म्हणून ज्यावेळेस दिव्यामधून तेल संपतं आणि दिवा विझतो त्या ठिकाणी प्रकाश समाप्त होतो आणि अंधकार निर्माण होतो. शरीरामधून ज्यावेळेस ऊर्जा नष्ट होते, आत्म्यामध्ये असणारं ज्ञान आणि योगाचं जे घृत आहे ते ज्या वेळेला समाप्त होते त्यावेळेस आत्मा पहिले ह्या शरीरापासून सुट्टी घेते
ज्यावेळेस ह्या शरीरापासून सुट्टी घेते त्यावेळेस जीवनामध्ये अंधकार निर्माण होतो. अंधकार निर्माण झाल्यानंतर ज्या स्थूल घरामध्ये तुम्ही राहताय, ज्या श्रीमंतीचा तुम्हाला गर्व होतो, त्याच घरातून तुम्हाला बाहेर ठेवलं जातं आहे. मागं पण याचा उल्लेख केलेला आहे. तुमचा अधिकार फक्त तुम्ही या शरीरामध्ये जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत सर्व गोष्टीवर तुमचा अधिकार आहे. ज्या दिवशी आत्मा ह्या शरीरापासून वेगळी होते त्यावेळेस सर्व काही मागं सुटलं जातं. तुमचे संबंधी बदलले जातात. एका सेकंदामध्ये सर्व काही रिश्ते नाते हे संपतात आणि दुसरे सुरू होतात. म्हणून माऊलींनी खूप छान या 12व्या श्लोकामध्ये ओवीच्या माध्यमातून वर्णन केलेलं आहे की जसं स्वधर्माला आपण विसरल्यानंतर त्यावेळेस जो काळ असतो, ज्याला आपण यम म्हणतो, काळ त्याला शिक्षा देतो. म्हणजेच याचा अर्थ खूप सुंदर आहे की जर आपले पापकर्म जीवनामध्ये राहिले तर व्यक्तीची जी छाया आहे शरीर सोडल्यानंतर, ती जी सावली आहे ती थोडीशी काळीसर आपल्याला दिसून येते. उच्चतम आध्यात्मिक जीवन जगणाऱ्या व्यक्तींचा जो ओरा आहे हा ओरा प्रकाश त्याच्यामध्ये दिसून येतो. आणि ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये विषय वासना आणि विकार राहिलेले आहेत, ते पूर्ण झालेले नाही आहेत, अति अतृप्त जे आत्मे आहेत ते भटकत असतात. जे जादूगर लोक आहेत, ज्यांनी खूप काही पापकर्म केलेले आहेत, त्यांना सहजासहजी शरीर मिळत नाही. म्हणून त्यांची जी सावली आहे, कधीकधी लोक म्हणतात की मी भूत बघितलं स्मशानामध्ये, कुठे एकांतामध्ये. तर याचं हेच कारण आहे की ज्या ज्या वेळेला जीवनामध्ये अतृप्ती आणि इच्छा राहतात त्यावेळेला ती सावली पण काळी दिसून येते. म्हणून जीवनामध्ये ही एक मोठी सजा आहे, शिक्षा आहे की ती आत्मा भटकत राहते. त्याला यमराज ही शिक्षा देतो की लवकर त्याला प्रवेश मिळत नाही. म्हणून असे जे भूत आहेत ते स्वतः तर परेशान असतात, परंतु दुसऱ्यांना पण जीवनामध्ये संकटे निर्माण करतात. स्वतःवर संकटे निर्माण करून दुसऱ्याचं जीवन पण संकटामध्ये टाकतात. आणि अशा प्रकारे अशा आत्म्यांना तिन्ही लोकातही कुठेही जागा मिळत नाही. सदैव ते दरिद्री राहतात. किती सुंदर वर्णन. खरोखर एक एक शब्द असं वाटतं की किती बोलावं, इतकं माऊलींनी ह्या ओव्यांच्याद्वारे वर्णन केलेलं आहे. क्रमशः आपण 3ऱ्या अध्यायाला पुढं बघणार आहोत. तोपर्यंत ओम शांती.